नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अस्मी ही सारंगसोबत लग्न करत असल्याचे सत्य सावलीसमोर येऊन सुद्धा सावली ही का गप्प आहे. आणि जेव्हा हे सत्य जगन्नाथला समजते त्याच वेळेस आता जगन्नाथ आकारला भर लग्नामध्ये घेऊन येत हा अस्मीचा प्रियकर असे म्हणत जेव्हा आता तिलोत्तमासमोर खरे सत्य आणतो त्याच वेळेस सावलीवरच्या प्रेमाची कबुली देऊन अस्मीचे भांडे आता फुटून अस्मीचे पितळ उघडे पडत सारंग आता सावलीसोबत कसे 7 फेरे घेतो. तिलोत्तमाच्या परवानगीने सावली कशी मेंदळ्यांची सून होते, अस्मीची कशी हकालपट्टी होते आणि ऐश्वर्याचा कट कसा धुळीस मिळतो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि ज्या वेळेस सत्य समोर येते त्याच वेळेस आता माझं तुझ्यावरती का प्रेम आहे आणि आयुष्यभर मला तू आता साथ देशील ना सावली, असे म्हणतात. सावलीच्या चेहऱ्यावर हसू फुटत सावली सारंगच्या हातात हात देत कसे 7 फेरे लग्नाचे पूर्ण करते. आणि तिलोत्तमासुद्धा आता कशी सावलीला सून म्हणून स्वीकार करून प्रेमाने सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते, हे सगळं या व्हिडिओमध्ये आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता तिलोत्तमाने सारंगचं लग्न अस्मीसोबत ठरवलेलं असतं आणि अस्मीसोबत आता सारंगची हळदही झालेली असते. पण सोहम आणि अमृताने मोठ्या हुशारीने हळद बदलून सारंगची उष्टी हळद आता बाजूला ठेवून तीच आता दुसरीच हळद अस्मीला लावलेली असते. इकडे आता त्याच वेळेस आकारसुद्धा मेंदळ्यांच्या घरामध्ये आलेला असतो. अस्मी सारंगसोबत लग्न करणार असल्याचे सत्य आता आकार समोर येते. इकडे आता त्याच वेळेस जगन्नाथने सावलीला मेंदळ्यांच्या दरवाजात आणलेलं असतं आणि दूरवरून जगन्नाथ दरवाजातूनच आता सावलीला अस्मी आणि सारंगच्या लग्नाचा नजारा दाखवत असतो. जगन्नाथ म्हणतो की सावली, अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि जर तू अशी गप्प बसून राहिली ना तर मग तू कायमची आयुष्यातून उठून धुळदाण होईल तुझ्या आयुष्याची. कळतंय का तुला सावली काही? पण सावली आता गप्प असते, कारण सावलीला सारंगच्या जीवाची भीती असते आणि आकारने सांगितलेले असते की जर तू सारंगच्या जवळ गेली किंवा हे सत्य समोर आणलं ना तर सारंगचा जीवसुद्धा जाऊ शकतो. पण जेव्हा आता सावली तिथे आकारला बघते त्याच वेळेस सावलीला धक्का बसतो आणि हा जो माणूस आपल्याला दम देत होता तो इथे काय करतो, असा विचार आता सावलीच्या डोक्यात येऊन सावली आता त्याच्या पाठलागावर असते. आणि तो आकार आता अस्मीसोबत बोलून अस्मीने त्याला सगळं काही कबूल करून तो तिथून निघून गेलेला असतो. पण सावली आता त्या माणसाचा पाठलाग करते आणि जेव्हा आता तो माणूस पुन्हा त्या मेंदळ्यांच्या अडगळीच्या खोलीमध्ये जातो त्याच वेळेस सावलीसुद्धा त्या माणसाच्या पाठीमागे जाते आणि त्या माणसाच्या पाठीमागे जाता क्षणी सावली आता त्या माणसाला पकडते आणि म्हणते की बोल, हे सगळं तू का केलंस. आणि सणासण आता सावलीने त्याची धुलाई केलेली असते आणि तेवढ्यात आता आकार म्हणतो की मी हे सगळं अस्मीच्या सांगण्यावरून केलंय. ती ऐकताच आता सावलीला धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याने आता काही गुंड पाठवलेले असतात. ते गुंड तिथे येतात आणि सावलीला चाकू दाखवतात. पण त्याच वेळेस आता पाठीमागून देवा तिथे येतो आणि त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो. आणि त्यानंतर आता सावलीला खरं सत्य समजलेलं असतं आणि अस्मीचा खरा चेहरा आता सावलीसमोर आलेला असतो. त्याच वेळेस आता जगन्नाथसुद्धा तिथे येतो आणि जगन्नाथला आता सगळे सत्य समजते. सारंगच्या जीवावर उठणाऱ्या आकारला कुत्र्यासारखे बदलताच आता जगन्नाथ त्याची कॉलर पकडून ताबडतोब आता मेंदळ्यांच्या घरी घेऊन जाऊ लागतो. आणि इकडे आता मेंदळ्यांच्या घरी आकारला आणलेले असते आणि इकडे आता अस्मी आणि सारंगचं लग्न लागत असतं. तिलोत्तमा आता खूप खुश असते आणि त्याच वेळेस इकडे आता जगन्नाथ आकारला घेऊन तिथे येतो. आकार तिथे येताच आता आकारला तिलोत्तमाच्या समोर ढकलवत जगन्नाथ म्हणतो की हा अस्मीचा प्रियकर. आणि ते शब्द ऐकताच आता इकडे तिलोत्तमा, अस्मी, सारंग तिघांनाही धक्का बसलेला असतो. तर इकडे देवाने आता सावलीला लगेच मेंदळ्यांच्या घरी जायला सांगितलेले असते आणि शेजारीच असलेला घोड्यावरती बसत सावली आता वाऱ्याच्या वेगाने मेंदळ्यांच्या घरी येते. आणि दरवाजात येताच आता लगेच मोठ्याने आता सावली ओरडत म्हणते की अस्मी, तुझा खेळ आता संपलाय. तर आता सगळेजण सावलीकडे बघू लागतात. इकडे हे सगळं काय चाललं हे मात्र आता कुणालाच कळत नसतं. आणि ताबडतोब आता जगन्नाथ
घडलेली सगळी हकीकत आता आकारच्या तोंडातून सत्यवतून तिलोत्तमासमोर आणतो. जगन्नाथ म्हणतो, बोल, तू हे कशासाठी केलं आणि तू कोण आहेस? तर आता आकार म्हणतो की मी अस्मीवरती प्रेम करतोय, आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि सारंगच्या नावावरची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी अस्मीने हा डाव खेळला आणि मला हे सगळं करायला सांगितलं. जेव्हा आता हे आकार सत्य तिलोत्तमाला सांगतो त्याच वेळेस इकडे आता तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो आणि सारंगने अस्मीच्या गळ्यात घालण्यासाठी आता मंगळसूत्र उचललेलं असतं आणि ताबडतोब आता सारंगसमोर सत्य येताच आता तिलोत्तमा रागाने लालबुंद होऊन अस्मीला बाजूला होण्यासाठी सांगते. आणि इकडे आता सावली ही आता आतमध्ये आलेली असते. जगन्नाथ म्हणतो की माझ्या पोरीने सारंगच्या जीवासाठी हे सगळं गुपचूप ऐकून घेतलं आणि सगळ्यात मोठा त्याग करायला माझी मुलगी निघाली होती. सारंगचा जीव त्या माझ्या मुलीला सगळ्यात प्यारा होता म्हणून ती सारंगच्या जीवाला या आकारने धोका असल्याची धमकी दिल्यामुळे तिने अस्मीसोबत सारंग लग्न करत असून सुद्धा ती शांत होती. हे सत्य जगन्नाथ आता तिलोत्तमासमोर आणतो आणि जगन्नाथ तिलोत्तमाला म्हणतो की बघितलं का कुणाचं प्रेम कुणावर आहे आणि कोण खरं प्रेम करतं ते. तिलोत्तमासमोर आता खरे सत्य आलेले असते आणि ताबडतोब आता तिलोत्तमा अस्मीला बाजूला करून सावलीला म्हणते की सावली, सारंग समोर उभा राहा. सावली आता शेजारी उभा राहते तर सारंग ताबडतोब तिलोत्तमाला म्हणतो की आई, सावलीवर माझं मनापासून खूप प्रेम आहे. आणि ताबडतोब आता सावलीसुद्धा सारंगच्या प्रेमाची कबुली देऊन सावली आता सारंगच्या हातात हात देते. आणि तेवढ्या सारंग म्हणतो की सावली, आता तू माझ्यासोबत लग्न करून आयुष्यभर मला अशी साथ देशील का? तर सावली खुश होऊन सारंगला होकार देते आणि प्रेमाने तिलोत्तमा आता सावली आणि सारंग दोघांनाही आता लग्नाची परवानगी देऊन सारंग सावलीसोबत 7 फेरे पूर्ण करतो. खऱ्या अर्थाने सारंगने सावलीसोबत लग्न करून पुन्हा सावली सारंगची झालेली असते आणि तेही तिलोत्तमाच्या परवानगीने. तिलोत्तमाने आता सारंग सावलीच्या लग्नाची परवानगी देऊन सावलीचं लग्न सारंगसोबत लावलेलं असतं आणि मेंढळ्यांच्या घराचा हक्क आणि अधिकार, मेंढळ्यांची सगळ्यात मोठी सून म्हणून तिलोत्तमाने सावलीचा स्वीकार केलेला असतो. आणि खऱ्या अर्थाने आता का सावलीचं खरं निस्वार्थी प्रेम आता समोर येऊन हीच माझी खरी सून असे म्हणत तिलोत्तमा सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी जगन्नाथचा सगळ्यात मोठा प्लान, सगळ्यात मोठे टार्गेट आज सक्सेस झालेले असते आणि आपली मुलगी पुन्हा एकदा मोठ्या मानाने सगळ्यांच्या परवानगीने मेंढळ्यांची सून झाली. यामुळे जगन्नाथचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि आज खऱ्या अर्थाने सावली ही मेंढळ्यांची खरी सून तर सारंगची खरी बायको झालेली असते. तर कसे वाटले सावलीचं सारंगवरचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.